Hello and welcome back to my channel पिया द एक्सप्लोरर। आई होप आप सब बारिश का मज़ा ले रहे हैं। बारिश में अगर आपको हॉट कॉफ़ी पीते हुए एक अच्छा सा बुक पढ़ने का शौक है तो ये एपिसोड आपके लिए नहीं है, क्योंकि दिस एपिसोड इज़ फुल ऑन एक्शन, जहाँ पर 5 घंटे ट्रैवल है, तेज़ बारिशें हैं, विजिबिलिटी लो है, पॉटहोल्स अचानक आते हैं। इन शॉर्ट, इट इज़ नॉट फॉर द वीक हार्टेड। हमने आपके लिए प्लान किया है पीकॉक स्पॉटिंग, स्ट्रॉबेरीज फ्रॉम फिनलैंड, टीक के पेड़, राजहंस, बनाना फार्म्स, कैबिन स्टाइल्ड रूम्स एंड ओपन फार्म में ट्रैक्टर चलाना। Excited, right? Yes, I am too. So, let's go. The resort is not just cute, but it is also well thought after and eco-friendly in nature. ये जगह मुंबई से कुछ ही घंटों की दूरी पे है and पुणे से is just 90 kilometers away and very close to the Pune-Bangalore Expressway, situated in the foothills of Mahabaleshwar in a village called Wai. Wai is quite famous with our Bollywood directors who have shot many famous films like Ganga Jal, Singham 1, Dabang, Chennai Express and many more here due to the amazing nature it offers for the visitors. With dense forests, mountains, lakes and really old temples. This place has so much of heritage to offer, it is too good to be true. We suggest कि आप अगर मुंबई से निकल रहे हो तो अर्ली मॉर्निंग में ही निकलना चाहिए, just like us. In that case, you should reach the resort in about 5 hours from Mumbai. जैसे ही आप एक्सप्रेसवे से एग्जिट लेते हैं सातारा रोड के लिए, you will join the inner route towards the resort, which is about 7 to 10 minutes away from the highway. हमने गूगल लोकेशन हमारे डिस्क्रिप्शन में दी है. Let's go and have a look inside. Wow! What an amazing resort. The architecture here is also quite unique. It is built with cement but looks just like wooden cabinets, doesn't it? It is built with cement but looks totally like wooden cabins, doesn't it? It has a huge dining area, swimming pool, kids pool, conference hall, watchtower यानी मचान, kids play area and an attic-like area in selective rooms. इस एरिया के आसपास भी काफ़ी एक्टिविटीज़ करने के लिए है, जैसे फार्म विजिट, ह्यूज स्विंग, स्ट्रॉबेरी फार्म, बनाना फार्म, शुगर केन फील्ड्स एंड यहाँ पर काफ़ी पीकॉक्स भी है। यहाँ का खाना इज सिंपली फिंगर लिकिंग, क्योंकि यहाँ की सारी सब्जी इनके फार्म से आती है। इट इज़ वेरी यमी एंड वेरी नाइस टू। वी हैड चपाती, दाल, राइस, सब्जी, मिर्चीचा ठेचा, पापड़ एंड डिज़र्ट के लिए वी हैड बासुंदी, ऑल मेड बाय देयर लोकल कुक विथ लोकल स्पाइसेस एंड वेजिटेबल्स। हाँ, और एक बात, अगर आपको खुद जाकर सब्जी फार्म से लानी हो तो यू कैन, बिकॉज दे ऑफर यू टू गेट योर ओन वेजिटेबल्स एंड दे गिव इट टू यू फ्रेशली मेड बाय देयर शेफ। हाउ फ्रेश कैन इट गेट? आज हम सुबह पीकॉक स्पॉटिंग के लिए निकल रहे हैं एंड फॉर दैट वी हैव टू क्रॉस अ लिटिल फील्ड, क्रॉसिंग बनाना फार्म्स एंड द शुगर केन फील्ड टू रीच दिस ओपन ग्राउंड. I can see a peacock, but it is quite far. Let's meet the owner of this resort, क्योंकि उन्होंने हमें यहाँ के स्ट्रॉबेरी फार्म ले जाने का प्रॉमिस किया है. नमस्कार. आज आपण सह्याद्री प्राईड ॲग्रो टुरिझमच्या इथलं स्ट्रॉबेरीची शेती बघतो. तर हे स्ट्रॉबेरीचे जे प्लांट्स असतात, मदर प्लांट, ते मदर प्लांटची लागण आपण 1.5 एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे. तर हे जे मदर प्लांट्स आहेत, हे मदर प्लांट्स जून महिन्यामध्ये लावावं लागतात आणि जून महिन्यामध्ये ह्यांची जी काही लागण करायची असते
ती लागण करण्यासाठी त्याचे स्टम्प्स असतात आणि ते स्टम्प्स आपण सगळे न्यूयॉर्क, पोलंड हे बाहेरच्या देशातनं येतात. बाहेरच्या देशातनं काय येतं तर तिथं तंत्रज्ञान तसं ग्रीन हाऊस वगैरे आहे टेक्नॉलॉजी की जी प्रिझर्व करून ठेवतात. आपल्या देशामध्ये अजूनही ती तशी सोय झालेली नाही आहे. त्यामुळं आपल्या देशामध्ये हे मदर प्लांट तयार होत नाहीत. मदर प्लांट तिकडनं आणतो आणि मग त्यांची लागण इथं आपण करतो आणि हे मदर प्लांट्स लावल्यानंतर मग हे असे साधारण प्रत्येक झाडाला 45 दिवसानंतर हे रनर्स निघतात. हे रनर असतात. तर एका झाडापासून साधारणपणे सुरुवातीला 5 ते 10 रनर्स निघतात आणि मग त्या रनर्सच्या समोर अशी शृंखला तयार होते. एक लागण झाली, परत दुसरी, इथून पण तिसरा एक फुटवा तयार होतो. या रनर्सला बघा, इथून अजून एक तयार झाला आणि इथून अजून एक तयार झाला. असे हे एका मदर प्लांट पासून कमीत कमी 40 ते 50 आणि जास्तीत जास्त 70 ते 80 रोपं निघू शकतात. आणि मग ही रोपं आपण अशी पिशवीमध्ये लावतो. त्याला टाचणीनं लावावं लागतात. अशी पिन असते, पिनानं त्याला पिनअप करावं लागतं आणि ती लावल्यानंतर ती रोपं साधारणपणे अशा पद्धतीची होतात, मोठी झालेली. आणि ही पिशवीतली रोपं आपण मग दुसरीकडे लावून त्यापासनं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतो. पाचगणी महाबळेश्वरला पाऊस भरपूर असतो. पाऊस भरपूर असल्यामुळं तिथं शेतकऱ्यांना मदर प्लांट्स लावण्यासाठी त्रास होतो. त्यामुळं सगळेजण शेतकरी वाई भागामध्ये कम्पॅरेटिव्ह महाबळेश्वरच्या पेक्षा पाऊस हा पर्जन्यमान कमी असतं. त्यामुळं वाई भागामध्ये सगळेच जण स्ट्रॉबेरीची रोपं लावतात आणि त्यापासून रनर्स आणि रोपं तयार करतात आणि ती रोपं मग महाबळेश्वरमध्ये घेऊन बेलारमध्ये किंवा आजूबाजूची जी गाव आहेत त्या ठिकाणी शेतकरी ह्या रोपांची लागण करतात. आपल्या ह्या ॲग्रो टुरिझममध्ये आपण देशी केळीची बाग ही 15 गुंठ्यामध्ये केलेली आहे. हळूहळू आपण सेंद्रिय पद्धतीने सर्व प्रकार इथं अंमलात आणणार आहे. पेरूची बाग, सीताफळीची बाग, पपईची लागण, आंब्याची लागवड, जांभूळ, सर्व प्रकारचे फळभाज्या तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यापैकी ही केळीची बाग आहे आणि ही सेंद्रिय पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने आपण केलेली आहे. आपल्याकडे देशी गाई आहे. देशी गाईची मुतारी, शेण, बेसन पीठ याच्यापासून आपण दशपर्णी अर्क तयार करून त्यांना सगळ्यांना आपण घालत असतो. तर ह्या पद्धतीनं केल्यामुळे याच्यामध्ये गोडवा चांगला येतो आणि जी केळींची जी काही लागण होते का नाही ह्याला, ती आता लहान आहे, अजून कच्ची आहे. ही केळी जशी मोठी होतील तशी तशी जोपर्यंत ह्या घडाला एखादं केळ पिकत नाही तोपर्यंत आपण हा घड कापत नाही आणि हळूहळू घडामध्ये एक केळ पिकल्यानंतर मग ते बाकीचे सगळे 2 दिवसाने, 3 दिवसाने, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी असे आपण 10-15 दिवस हे केळ खाऊ शकतो. जर का तुम्हाला बाजारात एकाच वेळेला घड पिकलेला मिळाला, फणी म्हणतात त्याला, तर तो केमिकलनं मधून बुडवूनच आलेला असतो आणि तो खाण्यासाठी अजिबात चांगला नसतो. असं जर का नैसर्गिक पद्धतीनं केळी जर का खाल्ली किंवा फळं खाल्ली तर ती आपल्या शरीरासाठी आणि आपल्या एकूण प्रकृतीसाठी खूपच लाभदायक असते. ॲव्होकॅडोची रोपांचं चाललंय. आता ती पाऊस थांबला की ही पेरूची बाग करायला होऊन जाईल. आणि जांभळाची रोपं आपल्या ह्या सह्याद्री प्राईडमध्ये सागाची सुद्धा लागण केलेली आहे. तर ही सागाची म्हणजे टिकवूड टिकायला खूप मजबूत आणि छान. ह्याच्यापासून जर का फर्निचर वगैरे जर का लाकडं केले तर खूप सुंदर असतात. तर ह्यांचं आयुष्य साधारण 50, 100, 150 वर्ष आपण बघितलेले जुन्या घरांमध्ये ही सागाची झाडांच्या पासून फर्निचर केलेले अजूनही आपल्या आजोबांच्या घरातली टिकलेले. तर ती ही सागाची झाडं आहे. आपल्या ॲग्रो टुरिझम करून 1 वर्ष सुरुवात झालेली आहे. तर आपल्या ह्या टुरिझममध्ये आपण प्लॅनमध्ये ठेवलेलं आहे की गोट फार्मिंग आपल्याकडे असणार आहे, फिश फार्मिंग असणार आहे, डक फार्मिंग असणार आहे, कुक्कुटपालनातला एक पार्ट असणार आहे आणि तुम्हाला धारोष्ण दूध कशा प्रकारचं असतं ते धारोष्ण दूध सुद्धा इथं बघायला मिळेल. म्हणजे गोशाळा सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर हे स्टेप बाय स्टेप 2 ते 3 वर्षांमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इथं डेव्हलपमेंट झालेली दिसेल. आणि बाग सुद्धा तुम्हाला 3-4 प्रकारच्या बाग असतील, ज्या बागेमध्ये येऊन पर्णकुटीत राहून तुम्हाला इथं
त्यांचा खाण्याचा आणि खेळण्याचा आस्वाद घेता येईल. सह्याद्री प्राईड ॲग्रो टुरिझममध्ये आज आपण इथं आहे. तर हे साधारणपणे 3 ते 3.5 वर्ष गेलेत हे कन्स्ट्रक्शन करायला. तर ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की वडील असताना वडिलांनी आणि वडिलांचे काही मित्र पुण्याहून मुंबईवरून आले होते शेताकडे. तर त्यावेळेसला त्यांच्याकडनं असं झालं की वडिलांना म्हणले की तुम्ही इथं शेतामध्ये जरा काहीतरी लोकांना खेळायसाठी किंवा काहीतरी लोकांना राहण्यासाठी शहरातल्या लोकांना काहीतरी 1-2 रूम द्या आम्हाला, त्यांना. मग म्हणलं ठीक आहे, फार्म हाऊसमध्ये आपल्या इथं एक रूम केली. मग 2-3 वेळा ते आल्यानंतर त्यांच्या मित्रांनाही आवडलं आणि मग वडिलांच्या आणि आमच्या घरी विषय निघाला की आपण शहरातल्या लोकांना जे काही स्ट्रेस आहे, तिथं जे काही त्रास होतो, त्या त्रासापासून 1 ते 2 दिवस इथे येऊन राहावं, छान त्यांनी खेळावं. आणि महत्त्वाचं म्हणजे मातीची नाड जी तुटलेली आहे आज शहरी भागात राहून, तर ती मातीची नाड परत लोकांची जोडल्या जावी. चांगल्या प्रकारचं सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भाजी खाता यावी आणि भाकरी जे काही आहे, भाकरी म्हणा, चपाती म्हणा, ह्या ज्या काही आपल्या जुन्या गोष्टी आहेत, ह्या जुन्या गोष्टी त्यांना शेतातल्या आणि मातीतल्या पिकवलेल्या ह्या खाता याव्या. ह्याच्यासाठी मग थोडं टुरिझममध्ये आम्ही करावं असं ठरलं. मग त्यामध्ये शोधत असताना युनिक म्हणून काही वेगळं करावं. मग त्यावेळेसला शोधताना मग आम्हाला ही एक अशी टेक्नॉलॉजी सापडली, ज्याच्यासाठी आम्हाला आर्किटेक्चर साहेब शशांक जाधव यांनी खूप मदत केली. तर ही फेरोवर टेक्नॉलॉजी आहे. तर ही फेरोवर टेक्नॉलॉजी एक अशा प्रकारची टेक्नॉलॉजी की ही कमी खर्चामध्ये होतं, पण स्टर्डी कन्स्ट्रक्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा हा भाग आहे की हे लाकूडासारखं त्याला टच देता येतो आणि दिसायला फार सुंदर आणि सुबक दिसतं आणि टिकाऊ आहे. हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सगळी कलकत्त्यावरची माणसं आली होती आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून भोसले म्हणून आहेत, जे पुण्यातले, त्यांनी काम केलेलं आहे या गोष्टीसाठी. पण शशांक जाधव जे आर्किटेक्चर आहेत, त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टींचा पाया आणि डिझायनिंगला फार सुंदर मदत केलेली आहे. मी पहिले हे करायच्या अगोदर कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर म्हणून होतो. तिथं व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे. पण आता ते सगळं मी सोडून दिलेलं आहे जॉब आणि पूर्णतः ह्या व्यवसायामध्येच किंवा ह्या टुरिझममध्येच काम करतोय. का तर जे काही शहरातले लोक येतात त्यांना आपला गावाकडचा फील द्यावा. बॅक साईडला डोंगर आहे वैराटगड, ज्या वैराटगडावर पांडवांनी 1 वर्ष अज्ञातवासात घालवलेले, अशी आख्यायिका आहे. त्या डोंगरावर सुद्धा व्ह्यू बघण्यासाठी किंवा तिथं किल्ला आहे, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ल्याचे तिथे अवशेष आहेत. 300-350 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. असा हा वारसा असलेला आणि त्याच्या पायथ्याशी आपला ॲग्रो टुरिझम आहे. तर अवश्य सगळ्यांनी भेट द्यावी आणि मातीतलं जीवन कसं असतं हे परत एकदा अनुभवण्यासाठी एकदा परत आपण सगळ्यांनी भेट द्यायला अवश्य आहे. आपल्या टुरिझममध्ये आपण सगळ्यांना जे काही आपल्या वाई तालुक्यामध्ये आजूबाजूला जी गड आहेत शिवाजीरायांच्या काळातली, तर त्या गडांचीच नावं दिलेली आहेत. थोडक्यात आपण प्रतापगड दिलेला आहे, वैराटगड दिलेला आहे, अजिंक्यतारा आहे, त्याचं अजिंक्यता दिलेलं आहे आणि सज्जनगड, अशी सगळी गडांची नावं दिलेली आहेत. का तर आपल्या परिसर हा सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यातला आहे आणि डोंगर कपाऱ्यातल्याच डोंगरांची नावं आणि किल्ल्यांची नावं आपण सगळी आपल्या रूम्सला दिलेली आहेत. नमस्ते सर, थँक्यू. All in all, it is a good resort for a short vacation or even a long weekend, as there are many places which one can explore nearby the resort. हमें अभी जस्ट ये पता चला है कि कल सुबह यहाँ पर 2 ग्रुप्स आने वाले हैं एंड दे हैव ऑर्गेनाइज्ड श्रावण के सारे त्योहार एंड वी आर पार्टिसिपेटिंग इन इट. त्योहार यानी नाग पंचमी, नारळी पूर्णिमा, रक्षाबंधन, मंगला गौर, गोकुलाष्टमी, गणपति पूजा एंड मच मोर. प्लस हम एक अनोखी स्टेप वेल भी विजिट करने वाले हैं which was built in 1719 to 1724 by Marathas, and it is filled with rich history and depicts many rich stories of the past which few have heard. इस अनोखी जगह के बारे में और जानने के लिए डोंट फॉरगेट टू वॉच आउट फॉर आवर नेक्स्ट एपिसोड. एंड अगर आपने अभी भी चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ सब्सक्राइब
like and comment what place you would like for us to visit next time.